आरोग्य संवाद ग्रुपमध्ये यायला मला जवळपास 4 वर्ष झाली. पारोळ्याची माझी एक मैत्रीण होती, कल्पना सावंत नावाची. तिने मला लिंक पाठवली होती आणि तिला पण शंका वाटत होती की मी हा क्लास करू शकेल का नाही, कारण माझे प्रॉब्लेमच एवढे होते तेव्हा की विचारताच होई नाही. आता काय करावं अशा कंडिशनला आम्ही येऊन गेलो होतो. थायरॉईड काय, युरिक ॲसिड काय, इतके प्रॉब्लेम वाढले होते की आता पुढे जगायचं कसं हाच प्रश्न पडला होता. पण तिने तो क्लास सांगितला. मी पण मनापासून सगळं केलं, सरांच्या सूचना सगळ्या फॉलो केल्या. आणि सर दिलीप गुरुजी आणि कोल्हार सर दोघंही इतक्या तळमळीने शिकवतात, जसं आपण आपल्या मुलांना शिकवतो तसं शिकवतात साधकांना. त्याच्यामुळे 100% इफेक्ट त्याचा येतोच. आणि आपल्यावर पण असतं ते, आपण त्यांचं किती ऐकतोय त्याच्यावर आपले रिझल्ट असतात. आपण मनापासून केलं तर बरोबर होतं. मी क्लास केला 15 दिवसात माझं 5 किलो वजन कमी झालं. त्याच्यानंतर मी जवळपास 12 किलो वजन कमी केलं. ॲडव्हान्सचा पण क्लास केला, 3 महिने क्लास कंटिन्यू ठेवला, 12 किलो वजन कमी केलं. सगळं रुटीन माझ्या ड्युटीच्या रुटीनमध्ये हे रुटीन बसवून घेतलं. स्मूदी घ्यायचं, मग शाळेत डबा काय घेऊन जायचं, मग शाळेत कच्चं घेऊन जायचं, गाजर काकडी डब्यात घेऊन जायचं. सरांनी सांगितल्याप्रमाणे 4 खजूर, 4 बदाम, 10 मनुके हे डब्यात घेऊन जायचं. 2-3 महिने मी असं कच्चं खाल्लं होतं आणि संध्याकाळी घरी आल्यावर दलिया वगैरे असं खाऊन घ्यायची. तेव्हा माझं 12 किलो वजन कमी झालं. थायरॉईडची गोळी बंद झाली. आणि जो पण मला बघायचा ना एकदम सरप्राईज व्हायचं, अरे बापरे बाई इतकी बारीक कसं काय झाली, मी खूप स्थूल होती. तर आपण जर मनापासून केलं तर आपल्याला रिझल्ट मिळतात. आणि सरांचे, दिलीप गुरुजींचे खूप खूप आभार. आजचा जो शेवटचा जो कार्यक्रम झाला खूपच भावात्मक कार्यक्रम होता. आपण सगळेजण त्याच्यात भावनिक झालो होतो. असं कुठेच होणार नाही, असं कुठेच दिसणार नाही. हे जगामध्ये एकमेव हे ठिकाण आहे की जिथं आपल्याला एवढा मान मिळाला, मनुष्य काय कशाचा भुकेला असतो, प्रेमाचा भुकेला असतो. आपण फॅमिलीमध्ये राहतो, आपण आपल्या मुलांच्या डोक्यावर सुद्धा हात फिरवत नाही. इथे आपल्याला गुरुजींनी केवढा मान दिला, त्यांनी आपल्याला चरण स्पर्श केला, म्हणजे हे त्यांच्या मनातलं आपलं स्थान कुठे आहे हे याच्यावरून कळतं आपल्याला. हा क्षण तर मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. खूप एकमेव अद्वितीय असा क्षण होता, अविस्मरणीय क्षण होता तो, की मी आयुष्यात विसरू शकत नाही कधी. खूप सुंदर अनुभव आला. तसंच आपल्या अन्नपूर्णा माता, जेव्हा त्या ताई मला नमस्कार करण्यासाठी पुढे आल्या आणि मी त्यांचा नमस्कार केला, तेव्हा मला असं वाटलं की साक्षात अन्नपूर्णा माताच आपल्यासमोर उभी आहे. त्यांनी आपल्याला इतके दिवस जे पण काही पदार्थ करून खाऊ घातले असतील, असं एक पण पदार्थ नाही की त्याला नावं ठेवायला जागा असेल. इतकं सुंदर त्याच्यात ते प्रेमाने बनवतात, ते प्रेम त्याच्यात उतरलेलं असतं, तो आदर त्याच्यात उतरलेला असतो. त्याच्यामुळे तो पदार्थ एवढा सुंदर होतो. त्यांचा हा संस्कार मी शिकून चालले इकडनं. घरी पण मी आता तसंच बनवणार, प्रेमाने बनवणार, प्रेमाने खाऊ घालणार. हा बदल मी माझ्यात करून घेणार आहे. दिलीप गुरुजींचे आणि कोल्हार सरांचे खूप खूप आभार.